सर्वांना सप्रेम जय भीम। आज बहुजन संघटक फेसबुक पेजच्या माध्यमातून आपणा सर्व दर्शकांशी सुसंवाद करण्यासाठी मला संयोजकांनी निमंत्रित केलं आणि या आजच्या जे काही व्यवस्था आहे, समाज जीवन, त्याचा जो आरसा असतो तो साहित्य असतं। साहित्यामधून समाजाचं प्रतिबिंब आपणाला पाहायला मिळते। अशा साहित्य या विषयावर बोलण्याची म्हणजे संधी उपलब्ध करून दिली। मित्र हो, कोणताही जो समाजाची जी जीवनशैली असते किंवा त्याचा जो व्यवहार असतो, तो व्यवहार एका विशिष्ट नियमांकित करून, विशिष्ट विचाराशी नियमांकित करून तो जनजीवनामध्ये प्रचलित केला जातो। आणि हे सर्व जे काही प्रचलन असतं ते लोकांना ते जे काही तत्वज्ञान आहे, जीवन जगण्याचं जे तत्वज्ञान आहे, व्यवहाराचं जे तत्वज्ञान आहे, ते व्यवहाराचं तत्वज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी जे साहित्य निर्माण होतं आणि त्या साहित्याच्या आधारावर लोकांचा जो काही आचरणाचा आणि लोकसंपर्काचा सर्वत्र जो व्यवहार असतो तो व्यवहार चालतो। भारत देश अर्थात हे जम्बूद्वीप प्राचीन काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दीर्घ संशोधनातून आलेले जे काही निष्कर्ष आहेत, त्या निष्कर्षाचा एक भाग म्हणून त्यांनी भारतीय समाज जीवनाचा जो काही इतिहास आहे, तो इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे। आणि ती कुणात झाली? ती ब्राह्मणवाद विरुद्ध बुद्धिझम, बुद्धाच्या आणि ब्राह्मणवादाच्या या परस्पर या जे काही क्रांती प्रतिक्रांतीचा जो संघर्ष आहे तो प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आणि त्याचाच या देशामध्ये हा इतिहास आहे। आता क्रांती आणि प्रतिक्रांती हे समजून घेत असताना क्रांतीचं जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आणि प्रतिक्रांतीचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान म्हणजे हे तत्वज्ञान हे साहित्य रूपानं लोकाभिमुख झालेलं असते। आणि मग प्रतिक्रांतीचं जे काही तत्वज्ञान आहे, अर्थात मानवी व्यवहार जो चाललेला आहे अज्ञानाचा, म्हणजे अज्ञानाला प्रतिक्रांती ही कशावर आधारलेली आहे? लोकांच्या अज्ञानाला ऑर्गनाइज करून त्याला व्यवस्थाबद्ध करणे आणि अज्ञानाचं संचलन करणे, त्याची एक अज्ञानाचा व्यवहार बनवणे, ह्याच्यासाठीच साहित्य त्यांनी निर्माण केलं। तेव्हा तो व्यवहार घडत गेला। कारण लोकांना अज्ञानात ठेवायचं जरी असलं किंवा लोकांच्या म्हणजे बुद्धीला काहीतरी खुराक दिला पाहिजे। आणि मग बुद्धीला खुराक काय दिला की त्यांनी ते संस्काराचा खुराक दिला। संस्कार दृढकरण, संस्कार म्हणजे दृढीकरण। आणि मग त्यांचं जे काही वेद पुराण आणि म्हणजे रामायण महाभारत असे जे काही निरनिराळे जे काही साहित्य आहे, त्या साहित्याच्या माध्यमातून लोकांना खिळवून ठेवणं आणि लोकांचं जे काही बुद्धीवर कब्जा मिळवून त्यांचा तसा लोकव्यवहार घडवून आणणं आणि मग त्याच्यातच जी काही व्यवहाराची जी व्यवस्था आहे ती कायदेशीर बनवणे आणि मग वेद स्मृती पुराण आणि वेगवेगळे जे काही ब्राह्मणांचे साहित्य आहे ते साहित्यामधून इथली जी काही वर्ण व्यवस्था
आश्रम व्यवस्था, वर्णाश्रम धर्म व्यवस्था या ठिकाणी लोकांचं विभाजन करून लोकावरती म्हणजे अधिराज्य, ब्राह्मणांचं अधिराज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी जे काही साहित्य निर्माण केलं, त्या साहित्याच्या म्हणजे ह्या ज्या काही प्रतिक्रांतीचे जे साहित्य आहे, त्यानंतर जी काही क्रांती झाली, तर ती क्रांती तथागत बुद्धानं केली. आणि तथागत बुद्धानं क्रांती केली तर नेमकं काय केलं, तर त्या काळामध्ये जे काही व्यवहार चालत होता, काय व्यवहार चालत होता, बाबासाहेबांनी म्हणजे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये त्यांनी म्हणजे याचं सविस्तर असं वर्णन केलेलं आहे की तथागतांनी म्हणजे जी काही क्रांती केली आणि त्या क्रांतीचं जे पहिलं जे काही तत्वज्ञान त्यांनी जे काही निर्माण केलं, प्रस्थापित केलं, ते काय केलं की जीव हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, व्यभिचार करायचा नाही, मद्यप्राशन करायचं नाही. म्हणजे हे पंचशील, हे नवीन तत्वज्ञान, व्यवहाराचं तत्वज्ञान, क्रांतीचं तत्वज्ञान तथागतांनी निर्माण केलं. कशावर निर्माण केलं? जे वेद होते, जे भेद निर्माण करत होते, त्याला पर्याय म्हणून. आणि मग काय होता व्यवहार? स्त्रियांची बेइज्जती केली जात होती. म्हणजे स्त्रियांना म्हणजे एक वापराची वस्तू म्हणून, आणि त्यांच्या बरोबर जे काही अनैतिक व्यवहार होता, तो अनैतिक व्यवहार सार्वजनिक ठिकाणी अनैतिक व्यवहार चालायचा. म्हणजे हे त्यांच्या म्हणजे प्रतिक्रांतीच्या साहित्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. हे बाबासाहेबांनी आपल्याला म्हणजे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन या ग्रंथामधून सांगितलेलं आहे. म्हणजे सार्वजनिक आणि सामूहिक व्याभिचार, स्त्रियांचे शोषण म्हणजे केलं जायचं. त्या काळात राजा महाराजा जे असायचे, ते त्यांच्या जे काही मधुशाळा असायच्या, म्हणजे दारू पिण्यासाठी ते सार्वजनिक ठिकाणी येऊन म्हणजे त्यांच्या मधुशाळा असायच्या आणि त्या ठिकाणी ते दारू प्यायचे. जुगाराचे अड्डे असायचे आणि ह्या जुगारावर आपलं राज्य लावायचे. आपले सर्व म्हणजे आपल्या पत्नी स्त्रियांना सुद्धा त्या जुगारावर त्याचं ते पैज लावायचे आणि ते सुद्धा अशा प्रकारचं फार मोठ्या प्रमाणात जुगार लोकांना म्हणजे गुलामी व्यवस्था म्हणजे दृढ केली. इतकंच नाही तर म्हणजे व्याभिचार, म्हणजे व्यसनाधीनता आणि जे काही खोटं नाटं जे काही समाज जीवनामध्ये जे चाललेलं आहे, ते लोकांची दिशाभूल करून खोटं तत्वज्ञान निर्माण करून लोकांमध्ये अज्ञान पसरवलं जायचं. आणि ते म्हणजे जे काही हे व्हायचे, त्या ठिकाणी बळी दिला जायचा, म्हणजे यज्ञ व्हायचे आणि यज्ञामध्ये असे कित्येक प्राण्यांची बळी दिले जायचे. प्राण्यांना म्हणजे त्या यज्ञामध्ये प्राण्यांना मारलं जायचं. त्याच्यामध्ये कितीतरी म्हणजे जीवन उपयोगी वस्तू जाळल्या जायच्या. तर हे जे काही प्रचलित व्यवहार जो होता, त्या व्यवहाराला पर्याय हे जी काही अनवॉन्टेड समाज जीवनामध्ये जे अनवॉन्टेड घडत होतं, अराजक निर्माण झालेलं होतं, त्या म्हणजे प्रतिक्रांतीनं जे अराजक निर्माण केलं होतं वैदिक संस्कृतीनं आणि इथल्या ब्राह्मण्यानं, त्याला उत्तर म्हणून तथागतांनी पंचशिलाचं तत्वज्ञान निर्माण करून, म्हणजे निहित वास्तव जाणून पंचशिलाचं तत्वज्ञान पर्याय म्हणून दिला. म्हणजे त्या साहित्याला म्हणजे प्रतिक्रांतीचे जे काही साहित्य आहे, त्या साहित्याला उत्तर दिलं. ते पंचशिलातून त्याला उत्तर दिलं. आणि मग त्यांनी जे काही भिक्खू संघाला जे काही मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनामधून त्यांच्या ज्या गाथा होत्या, त्या गाथा संकलित केल्या गेल्या आणि त्या म्हणजे निरनिराळ्या धम्मसंगीनी होऊन त्या सर्व गाथा म्हणजे
तथागताचं मार्गदर्शन जे आहे ते सूत पिटक मध्ये ते संग्रहित केलं गेलं आणि ते लोकाभिमुख केलं. हे साहित्य हे बुद्धानं निर्माण केलं. म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान लोकाभिमुख का झालं, कसं झालं आणि क्रांती स्थिर का झाली बुद्धाची, तर ते जे काही तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान लोकाभिमुख व्हावं लागतं आणि मग तत्वज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी साहित्य निर्मिती करावी लागते. आणि इतकं ते म्हणजे साहित्याचं महत्व असते मानवी जीवनामध्ये आणि मानवी व्यवहारामध्ये साहित्याचं इतकं महत्व असते. आणि मग म्हणजे हे जे काही त्यांनी जे साहित्य निर्माण केलं आणि मग हे जे काही तथागतांचं जे काही मानवी व्यवहाराचं जी काही व्यवस्था आहे, मानवी व्यवहाराची व्यवस्था त्यांनी त्यांच्या म्हणजे निरनिराळ्या उपदेशामधून लोकाभिमुख केली. आणि त्यानंतर हे साहित्य सातत्यानं पुढे राहावं, लोकांभिमुख व्हावं म्हणून सम्राट अशोकांनी त्याला लिपिबद्ध केलं आणि लिपिबद्ध करून शिलालेख उभे केले. आणि शिलालेख उभे करून तथागताचे जे काही संदेश आहे, तथागताचं जे काही तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान म्हणजे त्या शिलालेख वर कोरून लिहून ठेवलं, जे आजही आपणाला ते पाहायला मिळतंय. आजही प्राचीन इतिहासाचे जे काही आपणाला जे संदर्भ सापडतात ते याच्यातूनच सापडतात. आणि मग अशा रीतीनं म्हणजे जे काही ब्राह्मण्याचं जे काही व्यवस्था आहे आणि त्यांचं साहित्य आहे आणि बुद्धिझमचं जे साहित्य आहे किंवा क्रांतीचं जे साहित्य आहे, ते साहित्य समाज जीवनामध्ये इंटरॅक्ट झालं, होऊ लागलं. आणि मग समाजामध्ये जे ब्राह्मणी साहित्य होतं त्याला तोडीस-तोड बुद्धिझमचं साहित्य समाज जीवनामध्ये उपलब्ध झालं. आणि मग समाजाला पर्याय समोर आला. आणि अशा रीतीनं म्हणजे ह्या समाजामध्ये घुसळण सुरू झाली क्रांती विचाराची आणि प्रतिक्रांतीचे जे विचार आहेत, प्रतिक्रांतीची जी व्यवस्था आहे त्यावरती लोकांना पर्याय म्हणजे समोर आले. आणि मग त्यानुसार लोकांचे चर्चा सुरू झाली आणि चर्चेतून लोकांचे ओपिनियन तयार होत गेलं. आणि पुढं मग आता ह्यामध्ये इंटरॅक्ट झाल्यानंतर मग प्रतिक्रांती म्हणजे कशी झाली, मग ती ब्रहदत्त राजाचा जो काही भरदरबारात पुष्यमित्र संघाने खून केला. आणि त्यांनी खून केला म्हणजे काय झालं की ते खून करून सर्व सत्ता ताब्यात घेतली. आणि सत्ता ताब्यात घेतली आणि पहिलं ऐलान काय केलं की जा आणि बुद्ध भिक्खूचे मुंडकं कापून आणा आणि 100 मोहरा घ्या. म्हणजे बुद्ध भिक्खूंचं म्हणजे छाटणी करा, हत्या करा. का करा? कारण ते जागृती करत आहेत. आणि ब्राह्मनिझम कशावर टिकलेला आहे? अज्ञानावर टिकलेला आहे. आणि मग अज्ञानावर टिकलेला आहे म्हणजे आपलं सर्वस्व जे काही डोलारा आहे, आपल्या जीवन व्यवहाराचा, जीवनशैलीचा जो काही सर्वांगीण जो डोलारा आहे तो अज्ञानावर टिकलेला आहे. आणि मग हे अज्ञानावर टिकलेला असल्यामुळं हे बुद्धिझमचे जे काही बौद्ध भिक्खू जे आहेत, भिक्खू संघ जो आहे तो लोकांना जागृत करत आहे आणि लोक जागृत होत आहेत. आणि मग लोक जागृत झाल्यानंतर आपला हा डोलारा कोसळत आहे. आणि म्हणून लोकांमध्ये कोण जागृती पसरवतं, तर हे भिक्खू जागृती पसरवतात. आणि म्हणून त्यांना म्हणजे सत्तेच्या जोरावर सत्ता काबीज करून सिंहासनावर बसून त्याला म्हणजे दुसरा शब्द आजच्या युगात त्याला म्हटलं जातं की म्हणजे प्रतिक्रांतीची जी आहे ती एक मनोवादी दहशतवाद, आतंकवाद त्यांनी निर्माण केला. कारण ब्राह्मणाला राजसत्तावर बसायचा अधिकार नसतो, परंतु ते ह्याच्यासाठी त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी त्यांनी म्हणजे स्वतः तलवार आणि शस्त्र हातात घेऊन राजाचा भरदरबारात खून केला. तर ही जी गोष्ट आहे त्याच्यातून प्रतिक्रांती झाली. आणि त्यानंतर त्यांनी मग ते जे काही त्यांचं जे साहित्य आहे, त्यांचं जे काही म्हणजे वैदिक साहित्य होतं आणि हे रामायण महाभारत ह्याच्यातलं जे काही संदर्भ देणारं जे साहित्य होतं, त्या साहित्य म्हणजे त्याला सुद्धा त्यांना नंतर
म्हणजे बदलत्या संदर्भात आपणाला म्हणजे कसं आता उभा राहता येईल म्हणून मग तथागताचं साहित्य होतं. आणि मग तथागताचं साहित्य आल्यानंतर तथागताचा तर्क आणि यांचं अज्ञान, तर्क आणि अज्ञान यांच्यामध्ये म्हणजे हे करणे, मिसळ करणे म्हणजे काय करणे, भेसळ करणे. आणि भेसळ करणे म्हणजे भ्रम निर्माण करणे. आणि म्हणून नंतरच प्रतिक्रांतीनंतर मग भेसळ निर्माण केली. आणि भेसळ निर्माण केली तर त्याच्यात बदल हा केला की चातुर्वर्ण्य व्यवस्था जी होती ती जाती व्यवस्थेमध्ये ते कन्वर्ट केली आणि अनेक छकले माणसामध्ये अनेक छकले निर्माण केले आणि मनुस्मृती निर्माण केली. मनुस्मृतीचा जे काही कालावधी आहे तो प्रतिक्रांतीच्या त्याच दरम्यानचा कालावधी आहे. ब्रदत राजाची म्हणजे राजाच्या विरोधात जी काही पुष्यमित्राची प्रतिक्रांती झाली त्याच काळामधला हा म्हणजे कालखंड आहे असं बाबासाहेब सांगतात. आता म्हणजे नंतर जे आहे प्रतिक्रांतीनंतर म्हणजे पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीनंतर भ्रम निर्माण करणे. कारण काय का आता अज्ञान होतं, अज्ञानावर पहिलं चाललेलं होतं म्हणजे व्यवस्थित चाललेलं होतं तथागताच्या अगोदर. परंतु तथागताच्या नंतर क्रांती जी झाली, लोक जागृत झाले आणि मग जागृतीवर जी काही जागृती ही त्यांची जीवनशैली बनली, जागृतीच्या आधारावर त्यांची जीवनशैली बनली. आणि मग जागृती आणि अज्ञान आता हे कसं करायचं, ह्याचं कसं कॉकटेल बनवायचं. आणि मग मग त्यांनी म्हणजे हेच तत्वज्ञानाला म्हणजे भावनेमध्ये भावनेचा आशय कसा भरायचा, म्हणजे बुद्धिझमच्या तत्वज्ञानामध्ये भावनेचा आशय कसा भरायचा, त्याला भावनात्मक कसं बनवायचं. कारण तर्क, बुद्धी आणि भावना, भावना काय असतात, एक हळव्या असतात, हळवं असतं मन असतं. आणि बुद्धीला म्हणजे बुद्धी अबसेंट करणे आणि भावनेला त्याला आधार देणे. आणि मग रिलेशन ओरिएंटेड म्हणतात त्याला, टास्क ओरिएंटेड आणि रिलेशन ओरिएंटेड. तर मग हे जे काही त्यांचं जे काही साहित्य आहे ते रिलेशन ओरिएंटेड त्यांनी साहित्य निर्माण केलं. आणि मग ते समरसता, त्याला आजच्या ह्याच्यामध्ये समरसता म्हटलं जातं. समरसता म्हणजे आज नाही का होत ते हेगडेवार आणि बाबासाहेब एकत्रित आणणे आणि ते समरसता मंच स्थापन करून नाटक केलं, हे कार्यक्रम सुरू होता त्याचा. तर हे समरसतेमधून भ्रम निर्माण करणे. आणि मग काय केलं की ज्या काही शिल्पकलाकृती भारतीय समाज जीवनामध्ये होत्या त्या सर्व शिल्पकलाकृतीला विद्रुपीकरण करून म्हणजे वास्तव म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानाचं आणि त्यांच्या शिल्पकलाकृतीचं आणि त्यांच्या संस्कृतीचं आणि त्यांच्या सर्व साहित्याचं काय केलं, त्याच्यामध्ये विद्रुपीकरण केलं. आणि विद्रुपीकरण करून ते विद्रुपीकरणाचं साहित्य आणि त्याची एक संचरण व्यवस्था, म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये जी काही संचरण व्यवस्था आहे, संचलन व्यवस्था आणि त्याची जी काही शैली, संचलन शैली विकसित केली. आणि मग त्याच्यातून हे कन्फ्यूज संभ्रम निर्माण झाला. आणि मग हा संभ्रम जो आहे, मग संभ्रमातून प्रतिक्रांती जनजीवनामध्ये दृढ झाली. कारण हजारो वर्षापासून हा जो काही हे जे काही ब्राह्मण्य आहे, ब्राह्मण्य आणि ही जी काही व्यवस्था निर्माण केलेली आहे, वर्णाश्रम धर्म व्यवस्था, ही जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, ही व्यवस्था तथागताला सुद्धा म्हणजे तथागताच्या विचाराला सुद्धा म्हणजे इतकं ते अज्ञानाचं इतकं प्रचंड म्हणजे डोंगर होता की ते तथागतांना सुद्धा एवढं हे जे काही समूळ उच्चाटन त्याचं करता आलं नाही. आणि त्यांना मग पुन्हा यांनी प्रदूषित केलं. आणि नंतर 2500 वर्षानंतर म्हणजे जवळपास नंतर जे काही या घटना घडलेल्या आहेत ह्या साहित्याच्या संबंधामध्ये, तर एक लक्षात घ्या की पहिलं जे काही धक्का आहे ब्राह्मणी साहित्याला, पहिला धक्का जो आहे आधुनिक काळात महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला. आणि तो म्हणजे तो जो धक्का आहे, त्यांनी काय केलं की त्यांनी पहिले त्यांना जे काही महात्मा फुलेंचं जे काही चळवळ आहे त्या चळवळीतून हे जे काही भ्रमित केलेलं म्हणजे ह्याचं साहित्य आहे, तथागतांचं साहित्य आहे, तथागताचं तत्वज्ञान आहे,
तथागताचं जे काही व्यवहार शास्त्र आहे हे व्यवहार शास्त्र लुप्त पावलं होतं आणि भ्रमित झालं होतं. आणि मग पुन्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्याला पुन्हा त्याच्यामध्ये म्हणजे प्रकाश पाडला आणि एक सुरुवात केली, आपल्या चळवळीला सुरुवात केली. त्यांना ब्राह्मण मित्राच्या वरातीतून शूद्र म्हणून जेव्हा त्याला अवमानित करून त्यांना हटवून दिलं, तेव्हा त्यांना पुन्हा म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही चेतना आहे, आंतरिक चेतना आणि जे सर्व म्हणजे जे काही बुद्धी चातुर्य आणि बुद्धिबळ जे आहे ते सर्व उमलून आलं आणि एक ते सक्रिय होऊन महात्मा फुलेंनी त्या ह्या व्यवस्थेचं जे पूर्णतः आकलन केलं. आणि मग तेच त्यांचं म्हणजे हे काय आहे, नेमकं काय झालेलं आहे, तर त्यांनी ते एक म्हणजे ह्याच्यात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना अर्थ गेले आणि अर्थ विना शूद्र खचले, इतके अनर्थ केवळ अविद्येने केले. हे आपल्या म्हणजे चळवळीचं तत्वज्ञान बनवलं. आणि हे चळवळीचं तत्वज्ञान बनवून मग त्यांनी म्हणजे हे शूद्र का खचलेले आहेत, तर हे अज्ञानात गुरफटलेले आहेत. अज्ञान आहे आणि अज्ञानामुळं हे त्याच्यात गुरफटलेले आहेत. आणि मग हे तत्वज्ञान निश्चित झालं. आता त्यांना लोकांना संग्रहित करायचं, तर लोक संग्रह करायचा असेल तर त्यांच्या समोर प्रेरणा पुरुष असावा लागतो. आणि मग प्रेरणा पुरुष कसा निर्माण करायचा, तर प्रेरणा पुरुष निर्माण करायचा कुठून शोधून काढायचा, कोण शोधायचं, तर पहिलं जे काही म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपला प्रेरणा पुरुष त्या काळात, कारण आपण जेव्हा आपल्या मित्र आणि सहकारी लोकांना लोकाभिमुख चळवळ करायची असेल, एक विचार लोकांमध्ये रुजवायचा असेल, तर लोकांना एक व्यक्तित्व समोर ठेवावं लागतं, एक व्यक्तिमत्व मॉडेल लोकांसमोर प्रस्तुत करावं लागतं. आता स्वतः तर महात्मा ज्योतिबा फुले मॉडेल नव्हतेच त्या काळात, त्यांना आता सुरुवात करायची होती चळवळीची. मग त्यांना कुणाला तरी समोर प्रेरणा पुरुष समोर ठेवायचा होता. आणि मग प्रेरणा पुरुष याची शोधाशोध करून महात्मा ज्योतिबा फुलेंनी रायगडावर गेले आणि रायगडावर सर्व काटे कुटे बाजूला सारून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी पाहिली, शोधून काढली. आणि त्यांनी म्हणजे 1869 ती समाधी पाहिली, त्याच्यावरती मग फुलं वाहिले आणि पहिली जयंती त्यांनी पुण्यामध्ये म्हणजे साजरी केली. आणि म्हणजे त्यांचा प्रेरणा पुरुष त्यांनी निश्चित केला, आपल्या चळवळीचा प्रेरणा पुरुष निश्चित केला. आणि मग प्रेरणा पुरुष निश्चित केला, तर हे प्रेरणा पुरुष आहेत हे लोकाभिमुख कसं होईल, तर ते साहित्य निर्माण केल्यावरच होईल. आणि मग ते साहित्य म्हणजे पहिलं जे काही पुस्तक, पहिलं जे काही साहित्य निर्मिती झालेली आहे किंवा पहिलं शिवचरित्र जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या पोवाड्याच्या रूपानं लिहिलेलं आहे. हे पहिलं जे काही पहिलं शिवचरित्र म्हणलं जात आहे. आणि हे शिवचरित्र त्यांनी म्हणजे पोवाड्याच्या रूपानं लोकाभिमुख केलं. आणि मग शिवाजीची प्रेरणा घेऊन मग आपल्या चळवळीला म्हणजे लोकाभिमुख करण्याचं काम केलं. आणि मग नंतर हे साहित्य त्यांनी लिहिलं की आता आपल्याला पुन्हा कोण संघटित करायचे आहेत आणि कशाच्या विरोधात संघटित करायचे आहेत, कशामध्ये भेदरेषा निर्माण करायची आहे. जी भ्रमित केलेले होते सर्व लोक, अज्ञान अंधकारामध्ये लोटलेले होते, ते त्यांना निवडणे, सत्य आणि असत्य, अज्ञान आणि प्रज्ञा हे असे दोन भागात निवडणे, हे ज्ञान हे अज्ञान, हे ज्ञान हे अज्ञान, असा जर भेद करण्या म्हणजे हा असा जो काही भेद आहे तो भेद रेषा निश्चित करण्यासाठी त्यांनी मग काय ठरवलं की शेठजी भटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र असं एक भेद रेषा निश्चित केली. म्हणजे लोकांमध्ये हे जे काही लोक एक झालेले आहेत आणि सर्वच मिसळलेले आहेत आणि त्यांची जी काही बेइज्जतीची जी आहे, वर्णाश्रम व्यवस्था जी आहे, धर्म व्यवस्था जी आहे, जातीमध्ये विभागलेले लोक जे आहेत ते गुलामीचं जीवन जगत आहेत आणि ते
म्हणजे त्यांना म्हणजे गुलाम केलेला आहे, बौद्धिकदृष्ट्या गुलाम केलेला आहे. त्यांच्यामध्ये जागृती, चेतना निर्माण करण्याचं काम म्हणजे करण्यासाठी त्यांनी एकतर तुम्ही कोण, शूद्र अतिशूद्र, शूद्र अतिशूद्राची शत्रू कोण, शेठजी भटजी. शेठजी भटजी हे तुमचे म्हणजे हे आहेत, शत्रू आहेत. त्यांनी तुम्हाला अज्ञानाच्या खाईत लोटलेलं आहे, अशी एक भेदरेषा निश्चित केली. म्हणजे तुमची जी लढाई आहे, ब्राह्मण्याच्या विरोधात लढाई आहे. म्हणजे कुणाच्या विरोधात लढाई आहे, ते ब्राह्मण्य कुणी जोपासलेलं आहे, तर ते जे त्याचं जे संचलन कोण करीत आहे, तर ते शेठजी भटजी करत आहेत. शेठजी भटजी करत आहेत ते कशाच्या आधारावर करत आहेत, तर त्यांचं एक साहित्य आहे, त्यांचं साहित्य आहे, विविध साहित्य आहे, त्या साहित्याचा आधार आहे. आणि मग त्या साहित्याला धर्माचा आधार दिलेला आहे. आणि जे काही हे जी काही जाती व्यवस्था, भेद निर्माण केलेले आहेत, जे वेद आहेत, वेदानं भेद निर्माण केले असं फुले म्हणतात. आणि हे त्या पुस्तकात कोंबून त्यांनी आमचा जे काही ऱ्हास केलेला आहे, या अशा पद्धतीचं महात्मा फुले बोलतात. तर हे सर्व लोकांना समजावून सांगण्यासाठी मग त्यांनी म्हणजे हे समोर ठेवले. आणि तुम्हाचं जे शोषण आहे, शूद्र अतिशूद्राचं जे शोषण आहे, ते शेठजी भटजी कसे करत आहेत. भटजी आपल्या म्हणजे ब्राह्मणी कसब वापरून आणि शेठजी त्यांचं ते काही आपली मालमत्ता लुटून ते आपल्याला कसे कंगाल करीत आहेत, याच्यासाठीची त्यांनी म्हणजे जे काही नंतर जे काही साहित्य निर्माण केलं, तर ते साहित्य शेतकऱ्याचा आसूड हे साहित्य केलं. म्हणजे शेतकऱ्याचा आसूड त्यांनी म्हणजे पहिलं तर त्यांनी साहित्य काय केलं की ते तृतीय रत्न नाटक सुद्धा लिहिलं. म्हणजे साहित्यामध्ये साहित्याची सुरुवात जी आहे, आरंभ जो आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या म्हणजे तृतीय रत्न नाटक 1855 त्यांनी तृतीय नाटक करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1869 पोवाडा रचला. ब्राह्मणाचे कसब 1869 लिहिलं. गुलामगिरी 1873 लिहिली. शेतकऱ्याचा आसूड 1883 आणि सार्वजनिक सत्यधर्म 1891. म्हणजे एकंदरीत त्यांनी आपल्या क्रांतीचं तत्वज्ञान म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या म्हणजे जे काही भेदरेषा निर्माण करून शूद्र अतिशूद्रांसाठी जी काही शूद्र अतिशूद्रामध्ये जे काही मान सन्मान प्रतिष्ठा निर्माण करून त्यांच्यात जी क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी जे साहित्य निर्माण केलं, तर ते साहित्य जे आहे ते क्रांतीचं साहित्य महात्मा फुलेंनी निर्माण केलं. आणि हे साहित्य निर्माण करण्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याला त्याचं स्वतंत्र अस्तित्व, स्वायत्त अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व साहित्याचं निर्माण करण्यासाठी त्यांनी फार मोठी काळजी घेतलेली आहे. एक नीट लक्षात घ्या की त्यांना म्हणजे जे काही आता हे मराठी साहित्य संमेलन जे झालेलं आहे आधुनिक काळामध्ये, आता बघा की क्रांतीचं साहित्य आणि त्याची जी परंपरा कोणी चालवली, क्रांतीचे तथागतांनी चाललेले. त्याच्यानंतर म्हणजे सम्राट अशोकांनी त्याला शिल्पबद्ध केलं, शिल्पांकित केलं. आणि नंतर म्हणजे महात्मा फुलेंनी भेदरेषा निर्माण करून शेठजी भटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र असं निर्माण करून एक साहित्य निर्माण केलं. आणि एक म्हणजे एक ही जी काही म्हणजे परंपरा जी आहे, ही जी काही क्रांतीचं तत्वज्ञानाचं जे काही बदलतं रूप जे आहे, आधुनिक रूप कसं आलेलं आहे की म्हणजे जे काही त्रिपिटकामध्ये जे काही साहित्य आहे, त्या त्रिपिटकाचं साहित्य म्हणजे त्या काळात राहिलं. आणि नंतर जे काही कन्फ्यूज करण्यात आलं, त्या कन्फ्यूज केल्यानंतर महात्मा फुलेंनी पुन्हा भेदरेषा निश्चित करून त्याला निवडलं. सत्य हे आहे, असत्य हे आहे. आणि मग त्याच्यात शूद्र अतिशूद्र, शेठजी भटजी असे एक भेदरेषा निर्माण करून त्यांना त्यांच्या ज्या अवेअरनेस आहे, शूद्र अतिशूद्रामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जे साहित्य निर्माण केलं आहे, त्या साहित्य निर्माण करण्यामध्ये त्यांनी म्हणजे जे काही पहिल्यांदा म्हणजे क्रांतीचं आधुनिक काळामध्ये क्रांतीचं साहित्याचं जे काही आरंभ आहे, साहित्य निर्मितीचा जो आरंभ आहे विद्रोहातूनच केलेला आहे. एक लक्षात घ्या, आता विद्रोह सुद्धा गाजायला लागलाय, विद्रोह साहित्य. परंतु
प्रत्येक विद्रोह ही काही तत्वज्ञान असू शकत नाही, विद्रोहाचं काही तत्वज्ञान असू शकत नाही. विद्रोह हा तर प्रचलित जे काही अनवॉन्टेड जे आहे, मानवी जीवनाला अनावश्यक असलेलं जे काही संचलित केलं जात आहे त्याच्यावरती हल्ला करणे, त्याला विरोध करणे, त्याचा त्याला नकारणे, याला विद्रोह म्हणतात. परंतु त्याचं तत्वज्ञान नाही आहे. सकारात्मक जे असतं त्याचं तत्वज्ञान असतं. आणि मग हे जे काही त्याच काळामध्ये बघा, म्हणजे वेद पुराण वगैरे साहित्य हे तर आहेतच, परंतु आधुनिक काळामध्ये ह्या काळामध्ये हे साहित्य जे निर्माण करायचं ते म्हणजे हे कसं साहित्य म्हणजे प्रतिक्रांतीचं प्रतिनिधित्व, बदलतं स्वरूप कसं असेल या संबंधात आपल्याला म्हणजे जागरूक असणं याची गरज आहे. कारण आधुनिक काळामध्ये वेद पुराण म्हणजे फार काही सक्रिय नाही आहेत. वेद पुराण जे आहे त्याची परंपरा आहे आणि त्याची व्यवहार म्हणजे दृढ झालेला आहे, मानवी व्यवहार दृढ झालेला आहे, जातीनं आणि धर्माच्या ह्या ज्या काही अज्ञानानं तो दृढ झालेला आहे. आणि त्याला पुन्हा भ्रमित करण्यासाठीच जे काही आणि आधुनिक काळामध्ये म्हणजे प्रतिक्रांतीचं तत्वज्ञान बदलत्या स्वरूपात कसं मांडावं याच्यासाठीच जे काही म्हणजे ग्रंथकार सभा ज्या भरविल्या गेल्या म्हणजे 1818ला म्हणजे आजचं जे काही मराठी साहित्य संमेलन आहे, हे मराठी साहित्य संमेलन हे 1878 साली लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या सहकार्यानं म्हणजे महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली हे म्हणजे पुण्यामध्ये भरवलेलं होतं. हेच ते पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे, म्हणजे ग्रंथकार सभा म्हणत होते त्यावेळेस. आणि मग ते जे काही फाटक नावाचे जे काही ग्रस्त आहेत त्यांचं जे ऑब्झर्वेशन असं आहे की हे जे काही 1878ला जे काही ग्रंथकार सभा झाली ती काही यशस्वी झालेली नाही, त्याच्यामध्ये फारसे लोक आले नाहीत, सहभाग घेतला नाही. म्हणून त्यांनी 24 मे 1885 रोजी 24 मे 1885 रोजी म्हणजे एक ग्रंथकार सभा बोलवली. आणि ती ग्रंथकार सभा बोलवली त्या ठिकाणी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंना रानडेंना जे काही पत्र लिहिलेलं आहे ते पत्र आपण वाचलं पाहिजे. कारण आपल्याला जे काही क्रांतीचं तत्वज्ञान जे आहे, क्रांतीचं साहित्य निर्माण करायचं जे आहे ते आपल्या महापुरुषांनी कसं निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी त्या तत्वज्ञान निर्मितीच्या आणि त्या विचार प्रवाहाला खंडित करण्यासाठी, पुन्हा त्याला भ्रमित करण्यासाठी किंवा एक सेपरेट करून म्हणजे निर्मळ आणि गदळ याला ह्याच्यामध्ये म्हणजे हे करण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी जे काही हे लागते, रसायन लागते, ते रसायन म्हणजे साहित्य आहे. आणि मग ते साहित्य आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणे, त्या साहित्यानं आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवलं पाहिजे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना जेव्हा महादेव गोविंद रानडे यांनी म्हणजे पत्र लिहिलं आणि त्यांनी जे काही पत्र लिहिलंय ते एकदा जर पत्र जर वाचलं तर मला असं वाटते की आधुनिक काळामध्ये क्रांतीचं जे काही तत्वज्ञान आहे आणि क्रांतीचं जे साहित्य आहे ते साहित्य आणि त्याचे विचारवंत आणि त्याचं जे काही साहित्य शास्त्र निर्मितीचं जे काही तंत्र आहे ते तंत्र आणि त्याचे जे काही पैलू आहेत, विविध पैलू त्याचे आजच्या ज्या विचारवंतांच्या समोर विचारार्थ त्याचा फार मोठा उपयोग होईल. आणि मग ते काय आहेत म्हणजे ते पत्रामध्ये म्हणजे पत्राला उत्तर देत असताना काय म्हणतात म्हणजे महात्मा फुलेला त्या जे काही ग्रंथकार सभेच्या याला म्हणजे निमंत्रण दिलं आणि महात्मा फुले म्हणतात, विनंती विशेष आपली तारीख 13 माहे मजकूरचे कृपापत्रासोबतचे विनंती पत्र पावले, यावरून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घालमोड्या दादा, ज्या ग्रस्ताकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन त्यांचे त्यास ते हक्क त्यांच्याने खुशीने व उघडपणे देवत नाहीत व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देवणार नाहीत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी
व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हावर सूड उगविल्याच्या इराद्याने आम्हास दास केल्याचे प्रकरण त्यांनी आपल्या बनावट धर्म पुस्तकात कृत्रिमाने दडपले. त्याविषयी त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. यावरून आम्हा शूद्रादी अतिशूद्रास काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागतात हे त्यांच्यातील उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारास व मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणारास कोठून करणार. हे सर्व त्यांच्या सार्वजनिक सभेच्या उत्पादकास जरी पक्के माहीत होते तरी त्यांनी फक्त त्यांच्या व आपल्या मुलाबाळाच्या क्षणिक हिताकरिता डोळ्यावर कातडे ओढून त्याला इंग्रज सरकारातून पेन्शन मिळताच तो पुन्हा अट्टल जात्याभिमानी, अट्टल मूर्ती पूजक, अट्टल सोहळा बनवून आपल्या शूद्रास नीच मानू लागला व आपल्या पेन्शन दात्या सरकारने बनविलेल्या कागदाच्या नोटीस सुद्धा सोहळ्याने बोट लावण्याचा विटाळ मानू लागला. अशी का शेवटी ते सर्व आर्य ब्राह्मण या हतभाग्य देशाची उन्नती करणार. असो, आता यापुढे आम्ही शूद्र लोक आम्हास फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापावर भुलणार नाहीत. सारांश त्यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रातिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. अहो, त्या दादांना जर सर्वांनी एकीकरणे असेल तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर अक्षय वधूप्रीती काय केल्याचे वाढेल, त्यांचे बंधुप्रीती काय केल्याने वाढेल, त्यांचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करावे. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही. या उपर त्या सर्वांची मर्जी हे माझे अभिप्राय दाखल छोटेखानी पत्र त्या मंडळीच्या विचाराकरिता तिसकडे पाठविण्याची मेहरबानी करावी. साधे होके बुढे का यह पहिला सलाम ल्यो. आपला दोस्त ज्योतिराव गोविंदराव फुले. ज्ञानोदय दिनांक 11 जून 1885. म्हणजे एकंदरीत हे जे काही म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचं पत्र जे आहे ते पत्र म्हणजे आमचं जे काही क्रांतीचं जे साहित्य निर्मितीचं जे काही स्टेपिंग स्टोन आहे यावर आम्ही पहिल्यांदा म्हणजे आमचं जे काही प्रवेशद्वार आहे क्रांतीच्या साहित्य निर्मितीचं प्रवेशद्वार आणि त्याचा आरंभ जे आहे ते खऱ्या अर्थाने ह्या पत्रामध्ये नमूद आहे. आणि हेच आजच्या साहित्यिकांना हे मार्गदर्शन आणि दिशानिर्देशन पाहिजे. आणि मग ही जी काही त्या काळात जी काही ग्रंथकार सभा भरलेली होती महादेव गोविंद रानडे यांच्या माध्यमातून, ती म्हणजे महादेव गोविंद रानडे हे सुधारणावादी म्हणजे कर्मठ आणि सुधारणावादी असे जे काही दोन फोर्सेस निर्माण झाले इंग्रजाच्या आगमनानंतर. इंग्रजांचे कायदे आले. इंग्रज जेव्हा भारतात आले त्यांच्याबरोबर कायदे आले. त्यांचे कायदे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आली आणि ईस्ट इंडिया कंपनीचं संचलन करण्यासाठी कायदे बनवले आणि मग ते कायदे सुद्धा त्याच्याबरोबर आले. आणि मग ह्या कायदे आल्यामुळं जे काही परिवर्तन समाज जीवनामध्ये ते काही परिवर्तन ब्राह्मण्य जर टिकवायचं असेल तर बदलत्या संदर्भामध्ये आपण काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे. आपल्या तत्वज्ञानामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. आपल्या व्यवहारामध्ये काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे. आणि ते परिवर्तन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, क्रांतीची धार बोथट करण्यासाठी सुधारणावादी चळवळ प्रबळ करणे. आणि मग हे सुधारणावाद्याच्या ह्याच्या खाली हे समोर आलेले आहेत. आणि मग ही ग्रंथकार सभा जी आहे ती आज मराठी साहित्य संमेलन काल परवा म्हणजे हे जे काही दिल्लीमध्ये साहित्य संमेलन जे भरलेलं आहे ज्याला म्हणजे सरकारी खजिन्यामधून करोडो रुपये त्यांना म्हणजे तेव्हापासून म्हणजे हे म्हणजे सरकारी पैशावर हे चालत राहते. म्हणजे जे काही स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये लोकसत्ताक भारतामध्ये प्रतिक्रांतीचं प्रतीक जे काही साहित्य आहेत या साहित्याची जोपासना म्हणजे एक तर क्रांतीचं साहित्य काय आहे हे बाजूला आहे, प्रतिक्रांतीचं साहित्य जे आहे मग त्याच्यामध्ये त्या ग्रंथ दिंडी काढतात. आणि मग ग्रंथ दिंडी हा शब्द सुद्धा म्हणजे दिंडी हा शब्द वापरला जातो म्हणजे ब्राह्मण्याची छाप असलेले शब्दसंचय हे करून
ते वापरून ते ग्रंथ दिंडी काढतात आणि त्यामध्ये ग्रंथ ज्ञानेश्वरी वगैरे वगैरे ठेवतात. म्हणजे काय काय ठेवायचं ते ठेवत राहतील ते, परंतु एकंदरीत ते जे काही म्हणजे जे काही डोलारा त्यांचा जो साहित्याचा जो डोलारा आहे सरकारी खर्चावर, हे सर्व तेव्हापासूनचे हे साहित्य संमेलन भरवत आहेत. आज म्हणजे जवळपास म्हणजे 140 वर्ष झालेले आहेत. म्हणजे 169 ला जे काही 1869 ला जे काही 1885 ला जे काही पहिलं जे काही ग्रंथकार सभा, म्हणजे ही दुसरी ग्रंथकार सभा झाली, 1878 ला झाली ती पहिली. परंतु आज जवळपास 140 42 म्हणजे 45 वर्ष, म्हणजे 150 वर्ष जवळजवळ होत आलेले आहेत. हे 150 वर्ष हे जे काही आधुनिक काळामधलं जे काही प्रतिक्रांतीचं जे प्रतीक म्हणून जे काही साहित्य निर्माण होत आहे ते लोकांना भ्रमित करणारं साहित्य निर्माण होत आहे. आणि मग ह्या भ्रमित करणाऱ्या साहित्याला महात्मा फुलेंनी पहिला चेक दिला. आणि बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंच्या नंतर, महात्मा फुलेंच्या चळवळीतून जे काही चळवळी उभ्या राहिल्या, महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या साहित्यातून जे काही चळवळी निर्माण झाल्या, त्यांच्या तत्वज्ञानातून, त्यांच्या कृती कार्यक्रमामधून जे काही चळवळी उभ्या राहिल्या, त्यामध्ये म्हणजे जे काही जेधे जवळकर, मोरे, बाबूराव बागल वगैरे हे जे काही मंडळी, माधवराव बागल, हे सर्व मंडळी यांनी जी काही चळवळी चालवल्या, त्यांनी सुद्धा म्हणजे देशाचे दुश्मन वगैरे असे पुस्तकं लिहून साहित्य निर्माण केलेलं आहे. म्हणजे महात्मा फुलेंच्या जे काही साहित्याला पुन्हा प्रबळ करण्यासाठीच हे केलंय, म्हणजे आपलं म्हणजे योगदान दिलेलं आहे. आता ह्या ज्या काही चळवळी आहेत, या फुल्यानंतर जे काही फुलेंनी जी काही क्रांतीचा जो आधा धागा पकडलेला होता, क्रांती चळवळीचा जो धागा पकडलेला होता, आणि ग्रंथकार सभेला ठणकावून सांगितलं होतं, महादेव गोविंद रानडेंना ठणकावून सांगितलं होतं की तुमचा आणि आमचा ग्रंथाचा आणि आमचा म्हणजे तुमच्या ह्याचा आमचा मेळ बसत नाहीये, तेव्हा आम्हाला आमचं स्वायत्त उभं केलं पाहिजे. आणि हे स्वायत्त उभं करण्यासाठीच जे काही नंतरच्या काळामध्ये ते उभं राहिलं नाही, ते पुन्हा महात्मा गांधीच्या म्हणजे आगमनानं, म्हणजे राजकीय आगमन जे आहे महात्मा गांधीचं, हे एक ब्राह्मणेतर चळवळीला किंवा फुल्यांच्या आणि क्रांतीच्या चळवळीला पुढे घेऊन जाण्याऐवजी त्यांना पुन्हा भ्रमित करण्यासाठी पुन्हा त्या म्हणजे शेठजी भटजी असे अलग केलं होतं. शेठजी भटजी एका बाजूला आणि शूद्र अतिशूद्र एका बाजूला. पुन्हा महात्मा गांधींना त्यांना फैजपूरच्या काँग्रेसमध्ये म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीला घेऊन जाऊन पुन्हा त्यांना राजकारणात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं लागेल. आणि त्या माध्यमातून त्यांना पुन्हा जोडलं गेलं म्हणजे पुन्हा भ्रम पैदा केला आणि कन्फ्यूज केलं. आणि मग यावरती बाबासाहेबांची प्रतिक्रिया आहे की आता मी एकटाच फक्त म्हणजे फुल्यांचा अनुयायी राहिलेलो आहे आणि मग माझी आता जिम्मेदारी आहे, म्हणजे इतका ठणकावून सांगतात की माझी आता जिम्मेदारी आहे. आणि मग त्यांनी हे सर्व संदर्भ लक्षात घेता महात्मा फुलेंचा जो काही हा म्हणजे ग्रंथकार सभेला उत्तर दिलं, त्याच्यातला जो काही हा जो काही म्हणजे मजकूर आहे, त्याच्यातला जो काही संदेश आहे, त्या संदेशाला आधार मानून बाबासाहेबांनी मग आपल्या म्हणजे क्रांतीचं साहित्य निर्माण केलं. आणि बाबासाहेबांनी हयातीमध्ये हे जे काही भ्रम निर्माण करणारं म्हणजे गदळण निर्मळ एकत्रित आणण्याचा जो प्रकार आहे, खडे आणि धान्यामध्ये खडे कचरा टाकून जे काही भेसळ केलेली जाते, त्या भेसळीतून जे काहीच निष्पन्न होत नाही, त्याला पुन्हा म्हणजे निर्मळ करण्यासाठी बाबासाहेबांनी 1916 पासून त्यांनी त्यांचे संशोधनात्मक ग्रंथ निर्मितीचं कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. आणि 1916 ते 1956 पर्यंत त्यांनी अखंड असे म्हणजे साहित्य निर्माण केलं. आज जवळपास म्हणजे 20-25 खंडामध्ये असं एक फार मोठं म्हणजे साहित्य, आज बाबासाहेबांचं साहित्य जे आहे ते अख्खं साहित्य हे क्रांतीचं साहित्य हे म्हणजे महात्मा फुलेंच्या नंतर बाबासाहेबांनी
ती जी काही भरमीत झाली होती चळवळ पुन्हा तिला म्हणजे सेपरेट म्हणजे क्रमानं म्हणजे पहिल्यांदा राजकीय क्रांती, कारण मग ह्यांनी जो जनाधार शोधला तो बहिष्कृत वर्गामधला शोधला, पूर्व अस्पृश्य वर्गामधला शोधला, आणि मग पूर्व अस्पृश्य आणि मग अस्पृश्यता, पहिले अस्पृश्यता विरुद्ध बंड आणि अस्पृश्यता विरुद्धचा विद्रोह हे यांनी केला. आणि मग त्याच्यात क्रांती घडवून आणली. काय क्रांती घडवून आणली की जे काही महाडच्या चौदार तळ्याचं पाणी जे आहे ते इंग्रजांनी त्या कायद्यानं खुलं केलं होतं, परंतु इथल्या व्यवस्थेनं ते नाकारलेलं होतं. मग त्या व्यवस्थेला शिकवण्यासाठी आणि लोकांनाही जागृत करण्यासाठी लोकांमधली जी काही अस्पृश्यतेची जी काही म्हणजे चटके आहेत, भावना आहेत, त्या भावना लोकांमधल्या म्हणजे नष्ट करण्यासाठी त्यांनी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि सत्याग्रह करून ते पहिलं स्वातंत्र्य म्हणजे अस्पृश्यांचं स्वातंत्र्य, अस्पृश्यांना मुक्त केलं, गुलामीतून मुक्त केलं. पाणी भरले म्हणजे त्यांनी आपला हक्क बजावला, म्हणजे रडत बसले नाहीत, फक्त विद्रोह केला नाही किंवा त्याच्यावर ठुणत बसले नाहीत, त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली नाही, तर तिथं जाऊन त्यांनी पाणी भरलं, हक्क बजावला. आणि हक्क बजावून त्यांनी ही जी काही जनजीवनामध्ये अस्पृश्यांची क्रांती केली. आणि हे असे म्हणजे याचे जे काही स्वातंत्र्य दिवस सुद्धा त्यांनी म्हणजे पाळले, जवळपास 10 वर्ष. म्हणजे 1927 ला जी महाडची जी क्रांती झाली त्या क्रांतीचे जे काही क्रांती दिवस म्हणून म्हणजे स्वातंत्र्य दिवस म्हणून त्यांनी म्हणजे साजरे केलेले आहेत. म्हणजे अस्पृश्यांना स्वातंत्र्य मिळालं, ते महाडच्या चौदार तळ्याच्या क्रांतीमधून स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी असे अनेक संघर्ष केले, काळाराम मंदिराचा संघर्ष केला, आणि त्या संघर्षातून त्यांनी लोकांना सांगितलं की आता हे विद्रोह जो आहे तो हा आम्ही नाकारलेला आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे त्यांनी ते पुस्तकही लिहित राहिले, साहित्यही लिहित राहिले आपले, आणि त्यांचं जे साहित्य आहे, त्यांचं जे बोलणं हे सुद्धा एक साहित्य निर्मिती झालेली आहे. त्यांची जितके भाषणं आहेत ते भाषणं सर्व म्हणजे लिपिबद्ध झालेले आहेत, म्हणजे ग्रंथरूपानं आपल्या समोर आहेत. त्यांचं प्रत्येक संशोधनात्मक साहित्य म्हणजे पुस्तकं हेही आपल्याला म्हणजे संशोधनात्मक पुस्तक उपलब्ध आहेत. आणि मग त्यांची जी संशोधन आहेत, जातीवरलं कास्ट इन इंडिया, हे जातीवरलं अनिहिलेशन ऑफ कास्ट, हे जातीवरलं म्हणजे संशोधनात्मक आहे. शूद्रपूर्वी कोण होते 1900 म्हणजे बघा 1916 कास्ट इन इंडिया म्हणजे भारतातल्या जाती आणि त्याच्या काही विकास आणि त्याची जी काही हे म्हणजे कास्ट इन इंडिया एक संशोधनात्मक पुस्तक आहे. 1936 ला त्यांनी जाती निर्मूलनाचं पुस्तक लिहून म्हणजे ते साहित्य म्हणजे लोकांना दिशा दिली. आणि 1956 ला त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हे ग्रंथ लिहिला. तत्पूर्वी त्यांनी भारत समाजातले जे काही वर्गीकरण होतं त्याच्यामध्ये जे शूद्र अतिशूद्र जे आहेत, त्या शूद्र अतिशूद्रांना म्हणजे समजून घेण्यासाठी, शूद्रांना समजून घेण्यासाठी हे शूद्रपूर्वी कोण होते आणि अस्पृश्यांना समजून घेण्यासाठी अस्पृश्य मूळचे कोण हे 1948 ला, आणि शूद्रपूर्वी कोण 1946 ला हे ग्रंथ लिहिले. आणि 1956 ला त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला. आणि आपलं क्रांतीचं जे साहित्य संशोधनात्मक साहित्य जे आहे ते साहित्य निर्माण केलं. आणि लोकव्यवहारासाठी जे हलकं फुलकं लोकाभिमुख व्हावं, लोकांना कलात्मकरित्या लोकांना मांडणी करता यावी याच्यासाठीचं जे साहित्य आहे, त्यांचं जे काही लेखन स्वरूपात भाषण स्वरूपामध्ये त्यांचे हे साहित्य उपलब्ध झालेलं आहे. आणि म्हणजे एक तर आता क्रांतीचं जे साहित्य आहे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 14 ऑक्टोबर म्हणजे 1950 ला भारतात क्रांती झाली, म्हणजे भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र असं सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आला. ही एक क्रांती आहे. आणि मग ह्या क्रांतीचं ही क्रांती ब्राह्मणिझमच्या विरोधातच आहे. ब्राह्मणिझम बॅकफूटवर गेला, म्हणजे ब्राह्मणिझमचे कायदे बॅकफूटवर गेले. आर्टिकल 13 नुसार ते बाद ठरवले आणि भारताचं संविधान उदयास आलं. भारताचं संविधान आणि त्याचे जे काही साहित्य आहे, संविधानाचं साहित्य, संविधान कसं निर्माण झालं याचं साहित्य जे आहे ते डिबेट जे आहे, म्हणजे जे काही 2-2.5 वर्ष 2.5-3 वर्ष जे काही म्हणजे संविधान सभा मध्ये डिबेट झाल्या
त्या डिबेटचं जे काही प्रत्येक व्यक्तीनं आपले विचार मांडले, त्याचं जे हे जे काही त्याचं जे काही लिखित रूपामध्ये आपल्याला ग्रंथ रूपामध्ये आपल्याला समोर पाहिजे, हे आपलं क्रांतीचं साहित्य आहे. कारण या क्रांतीच्या साहित्यानं एक नवनिर्मिती, भारताला एक नवनिर्मिती दिलेली आहे, एक नवनिर्मिती प्रस्तुत केलेली आहे. आणि हे साहित्य निर्माण करून ते नियमांकित केलेलं आहे. जसं मनुस्मृती जी आहे, मनुस्मृती जशी कायद्याचं रूप धारण करून आणि ती देववाणी म्हणून जी काही आपल्यावर लादलेली होती त्याला बाद केलं, आणि भारतीय लोकशाहीचा जो काही म्हणजे भारताचे संविधान हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजेच हे क्रांतीचं जे काही क्रांतीला स्थिर करणारं, क्रांतीला लोकाभिमुख करण्यासाठी, क्रांती स्थिर करण्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठीच जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान भारताचं संविधान आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे साहित्य बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे. हे आजच्या म्हणजे जे काही सर्व भारतीय नागरिकांनी त्याचे अभ्यासलं पाहिजे. हे बाजूला ठेवून आज ही भाषा का ती भाषा, कोणत्या भाषेत बोलायचं, ह्या भाषेत बोलायचं, हे न राहता बेसिक तुम्ही काय देताय, कोणता विचार देता आहे आणि कशा पद्धतीनं क्रांतीचं तत्वज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी कसं साहित्य निर्माण केलं पाहिजे. दुसरी आता तिसरी जी काही क्रांती आहे, भारताचं संविधान तर लिहिलं, भारताची व्यवस्था नियमांकित केली, लोकव्यवहाराची व्यवस्था नियमांकित केली, आणि मग ह्या नियमांकित केलेल्या लोकव्यवहाराच्या व्यवस्थेला जी काही आधार आहे, भरभक्कम असा आधार, नीतिमत्तेचा आधार देण्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 त्यांनी धम्मक्रांती केली. आणि धम्मक्रांती केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी जी काही धम्मक्रांती समाज जीवनामध्ये म्हणजे या देशामध्ये काय कशाचा संघर्ष आहे, म्हणजे ब्राह्मणिझम वर्सेस हिंदुइझम, म्हणजेच धम्म विरुद्ध अधम्म, धम्म विरुद्ध अधम्म, क्रांती प्रतिक्रांती, धम्म क्रांती, अधम्म प्रतिक्रांती, याचं जे काही लक्षात घेतलं पाहिजे. या देशामध्ये धर्म अस्तित्वात नाही आहे, हिंदू धर्म नाही असं सुप्रीम कोर्टाचं वर्जन आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जे काही निर्णय आहे की हिंदू हा काही धर्म नाही आहे, आणि बुद्धिझम सुद्धा धर्म नाही आहे, तो धम्म आहे, तो जीवनशैली आहे, ते क्रांतीचं तत्वज्ञान आहे, ते मानवी जनकल्याणाचं तत्वज्ञान आहे. जनकल्याण कसं साधलं जाते, त्या लोकांना बौद्धिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या प्रज्ञाशील आणि करुणेनं समृद्ध कसं केलं जाईल याचं ते तत्वज्ञान आहे. आणि ते तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून लोकाभिमुख केलेला आहे. एक गोष्ट बाबासाहेबांनी काय स्वीकारलं 14 ऑक्टोबर 1956 म्हणजे त्यांनी चंद्रमणीकडून दीक्षा घेतली, आणि चंद्रमणीकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी स्वतः म्हणजे शुभ्र वस्त्र परिधान करून त्यांनी सर्व उपस्थितांना दीक्षित केलेलं आहे. म्हणजे चंद्रमणीनं दीक्षित केलेलं नाही उपस्थित लोकांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षित केलेलं आहे. आणि मग त्यावेळेस त्यांनी घोषित केलं की दरेकाला दीक्षित करण्याचा अधिकार लोकांना प्रदान केला. आता ह्याचा अर्थ गैरअर्थ लावून चालणार नाही. दरेकाला दीक्षित करायचं म्हणजे ज्याला काही कळत नाही त्यांनी दीक्षा द्यायची का, तर नाही, तो ट्रेन असला पाहिजे, बुद्धिझम त्याला कळालेला असला पाहिजे, बुद्धिझमचं त्याला म्हणजे विश्लेषण करता आलं पाहिजे, मांडणी करता आली पाहिजे, आचरणशील प्रज्ञाशील करुणेनं त्याचं जीवन जे व्यवहार जो आहे तो समृद्ध असला पाहिजे, तोच दीक्षित करायचा. आणि असा एक लोकाभिमुख म्हणजे जे काही भिक्खूंच्या ह्याच्यामध्ये जे बंदिस्त झालेलं जे काही धम्म होता, म्हणजे त्यांनी उपासकापर्यंत म्हणजे दीक्षा देण्याचा अधिकार उपासकापर्यंत त्यांनी म्हणजे पुढं म्हणजे बदल केला. आणि हीच तर खरी धम्मक्रांती आहे, म्हणजे बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली आहे. आणि मग त्यांनी जे दिलंय ते 22 प्रतिज्ञा दिल्या त्याच्यात, म्हणजे 22 प्रतिज्ञामध्ये तुमचं हे जे काही सर्व बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ वाचण्या अगोदर ह्या 22 प्रतिज्ञा वाचल्या पाहिजे. आणि 22 प्रतिज्ञेचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे मग किपिंग इन माइंड
हे बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचला पाहिजे. आणि हे वाचत असताना बाबासाहेबांनी हे सुद्धा सांगितलं की बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचत असताना रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे त्याच्या बरोबरच वाचला पाहिजे. आणि दुसरा एक त्यांचं म्हणणं, त्यांचं जे काही भाषण आहे की बुद्ध की कार्ल मार्क्स, हे एक भाषण या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाबरोबरच हे दोन ग्रंथ वाचले तरच बुद्ध आणि त्याचा धम्म आणि आपल्याला तुम्हाला कळू शकेल, आपल्याला कळू शकेल. आणि म्हणून हे जे काही क्रांतीचं जे तत्वज्ञान आहे, क्रांतीचं जे साहित्य आहे, हे साहित्य बाबासाहेबांनी साहित्य भांडार निर्माण केला, फुलेंनी साहित्य भांडार निर्माण केला. बाबासाहेबांची गुरु म्हणून त्यांनी मान्यता दिली ती विनाकारण नाही आहे. त्यांनी त्यांचा धागा पकडून बाबासाहेबांनी अंतिम टप्प्यामध्ये, आणि एक लक्षात घ्या, 22 प्रतिज्ञा जी आहेत ना, तर 22 प्रतिज्ञा याच्यासाठी आहेत की आता प्रतिक्रांती होणे नाही. हे नीट लक्षात घ्या. किती हे हातपाय फोडा, हे आजचं जे सरकार चाललेलं आहे, आजचं जे काही साहित्य संमेलन भरत आहेत, ते सरकारी पैशावर भरत आहेत आणि हातपाय फोडणं चालू आहे. कारण क्रांतीचं तत्वज्ञान हे प्रबळ झालेलं आहे, क्रांतीचं तत्वज्ञान लोकाभिमुख झालेलं आहे. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही अनेक जे ग्रंथ आहेत, म्हणजे राजगृहामधले ग्रंथ तर आहेतच, राजगृहामधले ग्रंथ बाबासाहेबांनी वाचलेले आहेत. आणि ते तेवढं ग्रंथ वाचून त्यांनी त्यांचं एक स्वतःच जे काही क्रांतीचं तत्वज्ञान आणि क्रांतीचं जे काही साहित्य निर्माण केलेलं आहे, त्या साहित्यावरती आज जे आहे ते हे जे काही आंबेडकरवादी साहित्यिक यांनी निर्माण केलं. आंबेडकरवादी साहित्यिक जे आहेत आज ते म्हणजे ते त्यांना इतकं काही त्यांनी म्हणजे पकडायला पाहिजे. परंतु मग ते काय की आज आंबेडकरवादी साहित्य अर्थात प्रबुद्ध साहित्य हे निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे हे निर्माण झालेलं आहे, साहित्यिक तयार आहेत, साहित्य लिहित आहेत, परंतु त्यांच्यामध्ये भ्रम आहे. आज जो आहे तो पुन्हा जे काही रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, क्रांती प्रतिक्रांतीची प्रक्रिया गतिमान असते. आणि मग 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी जी काही क्रांती केली, अंतिम समग्र क्रांती, त्याच्यामध्ये काउंटर करण्याचं जे काम आहे ते चालतच राहते. आणि काउंटर करण्याचं काम चालत राहते, तर ते काउंटर केलेलं यशस्वी का होते, तर आमचे जे काही विचारवंत आहेत ते विचारवंत त्यांनी बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचावा, 22 प्रतिज्ञा वाचाव्यात. पण ते न वाचता आणखी काहीतरी अनेक वाचत राहतात, कार्ल मार्क्स वाचतात, आणखी वाचतात, त्याच्यात घुसडवतात. बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स एकत्र आले पाहिजेत. कशाला एकत्रित आले पाहिजेत? अहो, बाबासाहेबांनी जे स्वायत्त असं तत्वज्ञान आहे त्यांचं, खऱ्या अर्थानं भाकरी खावे की स्वातंत्र्य हवं, हे जेव्हा जगात म्हणजे विषय छेडला जायचा की काय निर्णय घ्यायचा, वा फ्रान्सच्या विचाराचा निर्णय घ्यायचा की रशियाचा विचाराचा निर्णय घ्यायचा, कम्युनिझम स्वीकारायचा की लोकशाही स्वीकारायची, तर हे भाकरी स्वीकारायची का स्वातंत्र्य स्वीकारायचं? बाबासाहेब म्हणले आम्हाला दोन्ही हवं आहे, स्वातंत्र्यही हवं आहे आणि भाकरी हवी आहे. आणि ती कशी उपलब्ध करून द्यायचं, ह्याचं जे काही ह्याचं जे काही मार्ग आहे, तो मार्ग बाबासाहेबांनी आपल्या साहित्यातून निर्माण केलेला आहे. आणि म्हणून आंबेडकरवादी ग्रंथ त्यांनी स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ एकदा म्हणजे तेच आपण वाचले पाहिजेत आणि तेच वाचून आपली एक चळवळ उभी केली पाहिजे साहित्यिकांनी. आजचे जे काही निरनिराळे साहित्यिक आपल्या स्वतःला मिरवण्यासाठी म्हणजे शूद्र कारणावर, म्हणजे शूद्र अशी जी काही म्हणजे स्वतः मला कुणीतरी प्रस्तावना लिहावी, मी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाला कुणीतरी प्रस्तावना लिहावी, प्रस्थापितांनी प्रस्तावना लिहावी, म्हणून जे काही अर्ध्या हळकुंडात जे पिवळे होत आहेत तर ते म्हणजे अज्ञान आहे त्यांचं. ते तसे ते काही बाबासाहेबांच्या विचाराला म्हणजे हे करू इच्छित नाहीत. त्यांना त्यांच्या भावना बाबासाहेबांच्या विचारामध्ये गुंतलेल्या आहेत, परंतु बौद्धिक दृष्ट्या ते भरकटलेले आहेत. आणि मग बौद्धिक दृष्ट्या हे जी काही भरकटणं आहे, मग ते विद्रोहाच्या नादाला लागतंय, कुठं कम्युनिस्टाच्या नादाला लागतंय, आणखी काही जाती अंताच्या नादाला लागतंय, आणखी काही नादाला लागतंय. कारण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काही शब्दकोश आहेत, शब्दकोश आमच्या निर्माण झाले म्हणजे क्रांतीच्या चळवळीचे शब्दकोश निर्माण केले पाहिजेत. त्याचे जे काही आपलं भाषांतर निर्माण केलं पाहिजे.
आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा बघा एक मोठा ग्रंथ, हे भला मोठा ग्रंथ आहे, जे पालीचं जे काही ग्रामर त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे पालीचं ग्रामर त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे हे साहित्याचं सौंदर्य त्यांनी किती खुलवून ठेवलेलं आहे. याच्यावरती आमचे आजचे जे विचारवंत आहेत, आजचे जे पंडित आहेत, जे आजचे जे साहित्यिक आहेत, त्यांनी आपला म्हणजे वेळ दिला पाहिजे. विनाकारण आपल्या म्हणजे आपलं जे काही इतिहास जे आहे, इतिहासातला जो बंड आहे, इतिहासातलं बंड सगळीच बसून तेच फार मोठं काम आहे हे करत बसण्यापेक्षा नवनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आजच्या साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी म्हणजे पुढाकार घ्यावा. म्हणजे बरंच काही सांगण्यासारखं आहे, परंतु आता म्हणजे जास्त सांगत नाही. म्हणजे परंतु आजचं जे काही साहित्य आहे, प्रस्थापित जे साहित्य आहे, हे जे काही मराठी साहित्य आहे, हे सरकारी खर्चावर आहे आणि त्यांचं जे काही साहित्य आहे त्याच्यामधला जो काही काय कसदारपणा आहे त्याच्यात, म्हणजे फडकेचं साहित्य कसं आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठेने त्याचं वर्णन केलेलं आहे. फडकेचं साहित्य म्हणजे ते काय त्याच्यात म्हणजे पाण्यात दगड टाकल्यानंतर ते कशा लहरी उभा राहा, म्हणजे त्याच्या त्या लहरी कशा चालतात, म्हणजे आणि मग लाटा येतात ना, त्या लाटावर कसं माणसाचं चित्र वाकडं तिकडं दिसत राहते, वेळ वाकळं, तसं हे चित्र जे आहे ते या प्रस्थापित साहित्यामधून आपलं विद्रुपीकरण होत आहे. आपलं वास्तव चित्र आपलं मानलं जात नाही. आणि म्हणून आज जे आपलं खरं चित्र मांडण्यासाठी आपण खरे मार्गदर्शक आहोत, दिशानिर्देशक आहोत, हे लक्षात घ्या बाबांनो. आंबेडकर क्रांतीचं जे तत्वज्ञान आहे, आज क्रांती झालेली आहे. भारतीय संविधान हे भारताची क्रांती घडवलेली आहे आणि ती क्रांती जी आहे संविधान सभेमध्ये जे डिबेट झालेली आहे, त्या सभेत डिबेट होऊन सर्वांच्या मते ते आम्ही ही जी काही विचारधारा स्वीकारलेली आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं तत्वज्ञान आम्ही सर्वानुमते स्वीकारलेलं आहे. आणि ते स्वीकारलेलं असतानाही आमची जी काही म्हणजे हे जे काही अडाणठोकळे तिथं जाऊन बसलेले आहेत, हे बसलेले आहेत, तर हे म्हणजे पुराणे जे काही विचार आहेत त्यामध्येच गुरफटलेले आहेत. त्यांना सर्वांना बाहेर काढण्याचं काम आंबेडकरवाद्याचं आहे. आज जे आहेत, आजचे जे काही ब्राह्मणेतर वर्ग, शूद्र अतिशूद्र ब्राह्मणेतर वर्ग, हा जो काही दिशाहीन त्याची भटकंती सुरू झालेली आहे, ती भटकंती आंबेडकरवाद्यांनी ती रोखली पाहिजे. आता आंबेडकरवाद्यानं रोखली पाहिजे तर आंबेडकरवाद्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. कारण ब्राह्मणेतर वर्ग जो आहे तो ज्यांना प्रतिष्ठा आहे त्यांनाच तो मान्यता देईल ना, त्यांनाच तो फॉलो करेल. आता बेइज्जत झालेला समाज, त्यांची गुलामी करत असलेला हा बहिष्कृत समाज, पूर्वास्पृश्य असलेला समाज, तो काय झालाय, बौद्धिक दृष्ट्या वरचढ झालेला आहे, परंतु व्यवहाराच्या दृष्टीनं जे परंपरेनं चालत आलेलं जे काही त्यांचं वर्चस्व आहे ते जाती आधारावर आहे, या अज्ञानाच्या आधारावर आहे. आजचं जे काही ब्राह्मणेतर वर्ग जो काही ब्राह्मणाच्या खाली लागून जो काही दिशाहीन भरकटी करत आहे, तो जोपर्यंत आंबेडकरवादी विचाराच्या फोल्डमध्ये अर्थात क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आणणार नाही आम्ही, आणि ते आणायचं काम ते आंबेडकरवाद्याचं आहे. आंबेडकरवाद्याचं साहित्य तशा प्रकारचं निर्माण व्हायला पाहिजे आणि ते साहित्य निर्माण ते प्रचंड साहित्य आज जे आहे ते बाबासाहेबांना आणि फुल्यांचं साहित्य जे आहे, त्यांचं ओरिजिनल साहित्य जे आहे, ते ओरिजिनल साहित्य आम्ही लोकाभिमुख करण्यासाठी त्याची चर्चा केली पाहिजे, त्याचे ग्रंथ वाचले पाहिजेत, सार्वजनिक ठिकाणी ग्रंथ वाचले पाहिजेत. जसे पोथी पुराण जे काही या मठामध्ये आणि राम मंदिरात खेड्यापाड्यामध्ये जे काही ब्राह्मण वाचत होते ना ग्रंथ, पोथ्या लावायचे पोथ्या, तशा पद्धतीनं आम्ही हे सर्व ग्रंथ वाचले पाहिजेत. हे संविधान वाचलं पाहिजे, संविधानाचा हेतू वाचला पाहिजे, प्रत्येक कलमाचा हेतू काय आहे, आम्हाला कोणतं स्वातंत्र्य दिलेलं आहे, कोणतं समता काय सांगितलेली आहे, बंधुभाव कसा शिकवलेला आहे, प्रज्ञाशील करुणेशी आम्ही समृद्ध आणि प्रबळ असलेले जे लोक आहेत त्यांना काय दिशा दिलेली आहे, हे सर्व समजून घेऊन लोकांना शहाणं करण्याचं काम त्या आंबेडकरवादी साहित्यिकांचं आहे. ते साहित्यिक आज आपल्याकडे भरपूर विचारवंत आहेत. त्या विचारवंतांनी जरा थोडस आपला जो काही अहंकार जो आहे, आपला जो काही खोटा मोठेपणा जो आहे, तो थोडासा बाजूला ठेवून साहित्य जाणण्याची, साहित्य निर्मितीची, साहित्य समजण्याची जी परिपक्वता आहे
ती परिपक्वता प्रबळ करून आपले हे जे साहित्य जे आहे ते भानावर यावं, आणि हे भानावर येण्यासाठी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चर ऑन करून आज आपल्या ज्या प्रत्येक गल्ल्या ज्या आहेत, प्रत्येक गल्ल्या व्यवस्थाबद्ध आहेत, प्रत्येक ठिकाणी आमचे केंद्र आहेत, आमचे केंद्र आम्ही आता मजबूत केले पाहिजे. आणि हे आमचे केंद्र मजबूत करण्यासाठी महात्मा फुलेंनी जे काही ग्रंथकार सभेला जे काही उत्तर दिलेलं आहे, महादेव गोविंद रानडेंना जे उत्तर दिलेलं आहे, त्या निमित्तानं प्रतिक्रांतीवाद्यांना जे खडसावलेलं आहे आणि क्रांतीचा मार्ग सुकर केलेला आहे, तो मार्ग आणखी एकदा पुढं आम्ही समोर ठेवून आम्ही आमची वाटचाल केली पाहिजे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय भीम.